आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीत समन्वय समिती स्थापन। दिल्लीतील बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची स्थापना करणार। समितीत प्रत्येक पक्षाच्या वतीनं 2 सदस्य असणार। काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, महाविकास आघाडीत समन्वय समिती स्थापन होणार असल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती या संदर्भात? बिलकुल, विधानसभाच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी समन्वय महाविकास आघाडीमध्ये असणं गरजेचं आहे, कारण एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप टाळावे आणि त्याचबरोबर जे काही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे आणि एकजुटीने कसं पुढे जाता येईल यासाठी समन्वय समिती असावी अशी काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। दिल्लीमध्ये ही बैठक झालेली आहे आणि यामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसचे सर्वच महत्वाचे नेते उपस्थित होते आणि काँग्रेसकडून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे 2 नेते या समितीमध्ये असतील असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु शिवसेना उभाटा गटाकडून कोण असणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कोण असणार आहे हे अद्याप निश्चित कळले नाहीये। परंतु ही बैठक स्थापन झाल्यामुळं एक तिघांनाही सोबत विधानसभेला जाणं आणि इतरचे वाद जे आहेत ते टाळणं शक्य होणार असल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे। अगदीच धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।